मी सुषमा शर्वरेन फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत धायरेश्वर मंदिरात। तर मी तेथील तुम्हाला सर्व परिसर दाखवेल। त्या अगोदर मी थोडीशी माहिती देईल तुम्हाला त्या मंदिराबद्दल। त्यानंतर पूर्ण परिसर कसा आहे, त्या देवाचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला मी त्यामध्ये सांगेल सर्व। तर चला आपण निघूया आता। तिथे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी। तर फ्रेंड्स, पुण्यातील धायरी येथील धायरेश्वराचे महादेव मंदिर म्हणजे धायरी गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे। हे 1978 मध्ये जीर्णोद्धारातून सध्याचे मंदिर निर्माण झाले आहे। धायरेश्वर मंदिर हे 4.5 एकर परिसरात आहे। मंदिराचा परिसर हिरवाईने नटलेला आहे। श्री धायरेश्वर देवस्थान 350 वर्षापूर्वीचे आहे। धायरी गावातील रायकर घराण्यातील जैतूजीबाबा रायकर या महापुरुषाच्या शिवभक्तीने हे मंदिर निर्माण झालेले आहे। सध्या श्री धायरेश्वर महादेव संस्थान धायरी यांच्या वतीने या मंदिराचा या सर्व कारभार पाहिला जातो। या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की रायकर घराण्याचे मूळ पुरुष जैतूजीबाबा हे शिवभक्त होते। सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरला ते रोज दर्शनासाठी जायचे। सकाळी जाऊन संध्याकाळी परतायचे। एक दिवस तिथून परतताना अंधार झाला। ते मनातून घाबरले। त्यावेळी साक्षात भगवान शंकर स्वतः साधूच्या रूपात आले आणि त्यांनी सांगितले, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। फक्त घरी जाईपर्यंत मागे वळून पाहू नकोस। हे ऐकून जैतूजी बाबा निघाले। आता येथे धायरेश्वर मंदिर आहे। तेथे आल्यावर बाबांना वाटले, आता आपण आपल्या गावात आलो आहोत, आता पाठीमागे वळून पाहावे। त्यांनी मागे वळून पाहिले तर काय, साधूच्या रूपात प्रत्यक्ष भगवंत तेथे उभे होते आणि त्याच ठिकाणी ते गुप्त झाले। त्या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग सिद्ध झाले। शिखर शिंगणापूरला ज्या रूपात स्वयंभू शिवलिंग आहे तसेच येथेही आहे। जैतूजी बाबांनी मग त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले, तेच आजचे धायरेश्वर मंदिर। उंचावर असलेल्या मंदिराला जायला सुंदर पायऱ्या बांधलेल्या आहेत। थोडे चढून आले की उजव्या बाजूला शनी मंदिर आहे। मुख्य पायऱ्या चढून वर आले की 2 भरभक्कम दीपमाळा आपले स्वागत करतात। या दोहोंमध्ये शिवमंदिराकडे मुख करून बसलेला मोठा नंदी आहे। समोर मोठ्या प्रांगणात मंदिर आहे। मंदिराला ऐसपैस स्वच्छ असा सभामंडप आहे। गाभाऱ्यातील शिवलिंगावर तांब्याच्या पात्रातून अभिषेकाची धाराखंड चालू असते। चैत्र वद्य चतुर्दशीला धायरेश्वराची मोठी यात्रा भरते। त्याचे नियोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते। महादेवाची काठी किंवा कावड पाडव्याच्या 8व्या दिवशी शिखर शिंगणापूरला जाण्यास निघते। धायरी गावच्या काठीला शिंगणापूर येथे प्रथम मानाचे स्थान आहे। पुढे 12 दिवसांनी ती परत येते। कावड परत आली की मोठा उत्सव असतो। भजन कीर्तन प्रवचन यांनी परिसर भक्तिमय होतो। मुख्य धायरेश्वर मंदिरामागे औदुंबराच्या छायेत दत्त मंदिर आहे। त्यापुढे अक्कलकोट स्वामींचे मंदिर आहे। महाशिवरात्र आणि श्रावण सोमवारी येथे मोठी जत्रा भरते। निसर्गरम्य वातावरणातील हिरवाईने नटलेल्या डोंगरांनी वेढलेल्या या मंदिरात भक्तांची सतत वर्दळ असते। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकापासून दर अर्ध्या तासाने मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस सेवा आहे। तर तुम्ही आता मंदिराची संपूर्ण माहिती ऐकलेलीच आहे। आता मी तुम्हाला प्रवेशद्वारापासून सर्व दाखवते। तर हे श्री धायरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच इथे खाली कासव आहे। तर इथे कासव आहे, इथे त्याची पूजा केली जाते। तिथून पुढे गेले की दोन्ही साईडला स्टेप्स आहेत। इथनं वर चढायला स्टेप्स आहेत आणि ह्याच्या साईडला आहेत। दोन्हीकडनंही आपण वर जाऊ शकतो। हे पहा, समोर दिसतच आहे तुम्हाला। तर इथून वर गेले की एक चप्पलचं स्टँड लागेल आणि येथे चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे। तर तेथे चप्पल काढून पुढे गेले की पाय धुवून मंदिरात प्रवेश करावा लागतो। हे पाय ते शर्वरीचे पप्पा तिचे पाय धुतात आहे। त्यानंतर मीही धुतले। तर अशा प्रकारे मंदिराच्या आजूबाजूला संपूर्ण झाडे वगैरे लावलेली आहेत। खूप छान परिसर आहे इथे। खूप शांतता आणि स्वच्छता असते इथे। तुम्ही नक्की भेट द्या। आता हे पहा, इकडे उत्तम मंडप डेकोरेटर्स म्हणून लिहिलेलं आहे। तर तेथे त्यांची संपूर्ण माहिती वगैरे आहे। इथून पुढे गेले की हे धायरेश्वर मंदिर आणि अशा प्रकारे मंदिरासमोर 2 दीपस्तंभ आहेत। त्यामध्ये नंदी आहे। हे पहा, दाखवते मी। आणि इथून धायरेश्वर मंदिराच्या आतमध्ये जायच्या अगोदर इथे बाहेरच एक कासव आहे। तर कासवाच्या समोर नंदी आहे। ते मी तुम्हाला जवळून दाखवतेच आता।
आणि इथे पहा 2 असे हत्ती आहेत, वर धारेश्वर मंदिर असे लिहिलेले आहे। तर इथे पुढे गेल्यावर हे पहा कासव आहे आणि हा नंद आणि हे मंदिराचा गाभारा आहे। शर्वरीचे पप्पा पाया पडतात आहे। तोपर्यंत मंदिर दाखवते मी तुम्हाला। तर हे मंदिर सकाळी आणि संध्याकाळी आरती करण्यासाठी ओपन असतं, पण आम्ही नेमके दुपारी आलो म्हणून बंद होतं। तरी मी तुम्हाला आतमधनं 2 पिंडी ते दाखवते। आणि असेच वरती पहा ते आरसा वगैरे लावलेला आहे, त्यामध्ये त्या दोन्ही पिंडींची प्रतिमा दिसत आहे। जेव्हा हे मंदिर ओपन असते तेव्हा आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो। दर सोमवारी खूप गर्दी असते। तर आता मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते। तर ह्या साईडला स्वामी समर्थांचं मंदिर आहे, मंदिराच्या डाव्या बाजूला आहे ते। आणि इकडे हे मंदिराची बॅक साईड आहे। तर हा मंदिराचा उंच असा कळस आहे। तर अशा प्रकारे ही मंदिराची बॅक साईड आहे। आणि हा मंदिराच्या उजव्या साईडचा परिसर आहे। येथे खूप छान सावली असते, बसण्यासाठी बाकडे आहेत। तर अशा प्रकारे हा मंदिराचा संपूर्ण परिसर आहे। तर आता आपण फोटो पाहूयात जे आम्ही इथे क्लिक केलेत ते। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओज मी अपलोड करेल ते तुम्हाला पाहायला मिळते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।